शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी. अखेर सर्व शेतकऱ्यांना खुशखबर. रविवार सकाळी 10 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या 4 योजनेचे पैसे, पीक विमा 35,000 रुपये, नमो शेतकरी योजना 4,000 रुपये, नुकसान भरपाई 35,000 रुपये. 4 जानेवारी रोजी नवीन वर्षामुळे मोठे गिफ्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. अखेर सर्व शेतकऱ्यांना खुशखबर. पीक विमा 25, उर्वीय भरपाई आणि नवीन वर्षातील अपडेट. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. 2025 साली संपून आता 2026 ची सुरुवात झाली आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळाला नव्हता. मात्र आता शेतकऱ्यांनी ही प्रतीक्षा संपली असून उर्वीय पीक मिळवण्याची मार्ग मोकळा झालेला आहे. यामुळे आर्थिक संकटातील असलेले बळीराजा नवीन वर्षाला सुरुवात मोठा दिलासा मिळणार आहे. पीक विमा कधी होणार असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात सतत घुमत होता. याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी आणि महत्त्वाची न्यूज समोर आली आहे असून शेतकरी बांधवांना वातावरण आहे. उद्या शेतकऱ्यांना खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होत आहे. तसेच पीक विम्याचे पेरही मिळण्याची सुरुवात आहे. हा निर्णय झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना दीर्घकाळाच्या प्रतीक्षेला पूर्वी विराम लागला असून सर्व समाधानाचे वातावरण आहे. व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 2025 मध्ये शेतकऱ्यांना खूप वेगळी या पीक विम्याचे पैशाची वाट पाहिली. आता तो आनंद निर्णय झाला असून सरकारकडून मोठा दिलासा देणार आहे. 2025चा जो पीक विमा उर्वरित होता आता ते 2026च्या पहिल्या महिन्यात आणि पहिल्या आठवड्यात दिला जाणार आहे. तारीखाला माहिती न जाहीर झालेले शेतकरी बांधवांना आता पूर्ण पल्लवी झाले असून निधी वितरण तयार पूर्ण झाली आहे. पीक विमा हा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने काहीतरी अंतरी आणि निष्किष्ट ठेवले आहे. ज्या शेतकऱ्यांना आपली सर्व कामे पूर्ण केली आहे त्यांचा या विम्याचा लाभ दिला जाणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्याचे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण असतील त्यांना यादीतून वगळले जाऊ शकते. त्यामुळे आपले काम पूर्ण आहे की नाही नक्की तपासून घेणे आता प्रत्येक शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. पहिला टप्पा आज सकाळी 10 वाजल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून निधी वितरणास सुरुवात होऊ शकते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना आनंद करण्याचे काम राज्य सरकारने यशस्वीपणे केले आहे. सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन नियमाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना श्रमाचे मोल त्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर मिळणार आहे. पीक विमा हा दुसरा टप्पा असून आज राज्यातील एकूण 16 जिल्ह्यांना शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. जर तुमची जिल्ह्यांना या विशेष 16 जिल्ह्यांची यादी समाविष्ट असेल तुमच्या खात्यात ही मोठी परवाही 2025 ची तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. 2026च्या पहिल्या आठवड्यात पूर्ण केली जाणार आहे. या नियमामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला देखील नवीन वर्ष मोठी गती मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि कृषी मंत्र्यांसोबत एक विशिष्ट बैठक पार पडली. पीएम किसानचा हप्ता झाल्यानंतर आता पीक विम्याची रक्कम तातडीने मिळण्याचा असा आदेश या बैठकीत देण्यात आला. मुख्यमंत्रीने दिला हा अंतिम आदेश सरकारला असल्याचे सर्व विभाग काम देखील देवी. यासाठी सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने 10 प्रमुख बँक निवडले आहे. यांच्या बँक माध्यमातून निधी थेट लाभार्थ्याच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे सुरक्षितपणे वर्ग केले जाणार आहे. ही निधी वितरणीसाठी 5 खासगी आणि 5 सरकारी अशा एकूण 10 बँक प्रक्रियेत सहभागी आहे. कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, ऑक्सिजन, HDFC बँक आणि IS बँक या खासगी बँकचा समावेश आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक यांनी सहकारी बँक जबाबदारी पार पडत आहे. तुमच्या खात्यात यापैकी कोणतीही बँक असेल तर तुमच्या पीक विम्याची रक्कम जमा होण्यास अडचण येणार नाही. सर्व बँकांना निधी वितरणीचा आदेश राज्य सरकारने आधी दिलेला आहे. पहिला टप्पा राज्यातील 10 महत्त्वाच्या जिल्ह्यांना निवड करण्यात आली असून थेट निधी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातील जिल्ह्यांना या पहिल्या यादीत समावेश आहे. पूर्वी केवळ अपूर्वी किंवा अर्धिक रक्कम मिळत होती पण यावेळी गेल्या 4 वर्षातील संपूर्ण थकीत रक्कम मिळणार आहे. पिकाचा पीक प्रकारानुसार आणि झालेल्या नुकसानी प्रमाणानुसार प्रत्येक शेतकऱ्यांना रक्कम निश्चित केली जाणार आहे. यामुळे अनेक वर्षापासून प्रबंधित असलेले शेतकरी आता कामाला सुटणार आहे. पीक विम्याचा रक्कम ठरवली भाग असून गावठी प्रति हेक्टरी 42,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मका पिकासाठी 29,000 रुपये आणि हरभरा पिकासाठी 51,000 रुपये आणि लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच 3 पिकासाठी 48,000 रुपये, भुईमुगासाठी 30,000 रुपये आणि मसूर पिकासाठी 42,000 रुपये निश्चित केले असून आहेत. सोलापूर जिल्ह्यातील उत्पादक 49,000 रुपये हेक्टरी पीक विमा दिला जाणार आहे. या वर्षी सर्व रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू सध्या आहे.
व तसेच एक विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परभणी, वर्धा आणि लातूर या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील आजपासून दिलासा मिळणार आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळे पीक विमा भरले असल्याने त्यांना निश्चित राहायचे आवाहन केले आहे. बँकेकडून निशिष्ट ट्रान्सफर काम जोमात सुरू असून कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर संदेश येऊ शकतो. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन वर्षाला ही मोठी मदत बळीराजा नक्की उत्साह ठरणार आहे. धन्यवाद.